छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 8 मंत्रीचे कामाची थोडक्यात माहिती घेऊ। पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागत असे। पंत अमात्य रामचंद्र नीलकंठ स्वराज्यातील सर्व महाल एकूण जमा खर्च त्यांच्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे काम त्यांचे होते। पंत सचिव अण्णाजी पंत दत्तो पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते। स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही त्यांच्याकडेच होते। मंत्री दत्ताजी पंत त्र्यंबक महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्याकडे असे। सेनापती हंबीरराव मोहिते महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती। पंत सुमंत रामचंद्र त्र्यंबक स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते। परराष्ट्रांना खलिते पाठवणे, खलिते घेणे आणि नियमितपणे महाराजांना माहिती देणे असे त्यांचे काम होते। न्यायाधीश निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते। दिवाणी व फौजदारी प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवणे, न्याय निवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम असे। पंडितराव दानाध्यक्ष मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते। दान धर्म करणे, पंडित व विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्यांबाबत सल्ला देणे हे त्यांचे काम असत।